नमस्कार. आज मी बनवले होते मिक्स डाळींचे आप्पे. साहेबांना बऱ्याच दिवसांपासून आप्पे खाण्याची इच्छा झाली होती, पण आमचं घरचं आप्पे पात्र खराब झाल्यामुळे मी काय बनवतच नव्हते. काल ती माझ्या खूप मागे लागले. म्हटलं आणा मग नवीन आप्पे पात्र. त्यांनी आणलं. मग मी टाकले भिजवायला. त्यासाठी मी 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी मसूर डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मूग डाळ आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकले. हे सगळं एकत्रित केलं आणि स्वच्छ असं पाण्याने 2-4 वेळा धुवून घेतलं. आणि नंतर मग हे दुपारीच मी भिजत टाकलं होतं. हे 5 ते 7 भिजत ठेवायचं आणि रात्री आपण काय करायचं, ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असं वाटून घ्यायचं. खूप बारीक पण नाही वाटायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं, म्हणजे आप्पे मस्त असे टम्म फुगतील. रात्री हे मग ह्यामध्ये खायचा सोडा टाकायचा आणि झाकून फर्मेंट होण्यासाठी रात्रभर ठेवायचं. सकाळी आपण बघू शकता आपलं बॅटर किती मस्त असं फुललेलं आहे. आता ह्यामध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो, गाजर वगैरे जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आप्पे पात्र गॅसवर ठेवून त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मस्त असे छोटे छोटे आप्पे टाकायचे आणि दोन्ही साईडने खरपूस असे भाजून घ्यायचे आणि तयार आहेत आपले आप्पे. ह्याला खोबऱ्याची चटणी, सॉस तुम्ही जे आवडेल त्याच्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता. खोबऱ्याच्या चटणीसोबत एक नंबर लागतात. तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.